अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेटीवरून दरोडा टाकून भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या दानावर दरोडा टाकत डल्ला मारण्यात आला असून या प्रकारामुळे देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय आणि हाच संताप लातूरात देखील पाहायला मिळाला असून या घटनेचा निषेध करत लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर शहरातील गंजगोला येथील अंबाबाई देवीची आरती करून आणि रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये श्रद्धाळूंच्या श्रद्धेवर कुठेतरी हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये संताप व्यक्त होतोय आणि आज हा संताप जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे। लातूरमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अभय साळुंखे। मला सांगा सर, श्रद्धेवरती हा डायरेक्ट हल्ला आणि डल्ला मानला जातो, त्यामुळे संतापाची लाट देशभरामध्ये उसळली। नाही, कसं आहे, या देशाची संस्कृती आहे, म्हणजे पाप्यातले पापी सुद्धा या देशामध्ये झाले। रावण झाला, दुर्योधन झाला, दुष्टातीत दुष्ट झाले, त्यांचा वेळोवेळी ईश्वरानं ह्या राक्षसांचा संहार केलेला आहे अवतार घेऊन। परंतु या राक्षसापैकी सुद्धा कुणी मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारला नव्हता। मंदिर लुटायचं महापाप मोहम्मद गजनीनं केलं आणि त्याच्यानंतर या संघ भाजपवाल्यांनी केलं। त्याच्यामुळं प्रचंड मोठी संतापाची लाट या ठिकाणी देशभरामध्ये 18 पगड जाती धर्मामध्ये आहे। कशा पद्धतीचं आंदोलन आज आपण केलेलं आहे? आम्ही लातूरची आई जगदंबेची महाआरती केली, महात्मा गांधीजींचं रघुपती राघव भजन गाऊन त्या ठिकाणी या लोकांना आता तरी सुधारण्याची सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली आणि सरकारला न्यायाच्या भूमिकेतून या श्रद्धेवर डल्ला मारण्याचा खरा तपास आणि ह्याच्या मागचे कोण कोण सूत्रधार आहेत। अजूनही कोषाध्यक्षाचं काहीच नाव नाही, जबाबदार लोकांचं नावच नाही। उगाच चिल्लर लोकांना बळीचा बकरा बनवून त्या ठिकाणी जेलमध्ये डांबण्यात आले। त्यांच्यापाशी सुद्धा मीडियाला जाऊ देण्यात येत नाही, म्हणजे ते पण खरं सांगतील ना स्वतःच्या जीवावर आल्यावर, पण त्यांच्यापाशी मीडियाला जाऊ दिले जात नाही। त्याच्यामुळं सत्य दडपण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाचा आम्ही धिक्कार केला। निश्चित स्वरूपात मला सांगा सर, कोणतंही देवस्थान असो, प्रभू रामचंद्र असतील किंवा अन्य कुठलेही देवस्थान असतील, अशा पद्धतीचे जे श्रद्धेनं दान दिलेलं असेल त्या दानावरती डल्ला मारणं कितपत योग्य आहे आणि कशा प्रकारे संताप या ठिकाणी व्यक्त होतो? हे सगळे पापाचे वाटेकरी आहेत। सामान्य आणि प्रामाणिक माणसांनी आपल्या कष्टातून पैसा अयोध्येमध्ये राम मंदिर उभा करावं म्हणून 18 पगड जातीच्या लोकांनी दिलेलं होतं। त्यावेळी हे करणारे कोण आहेत अशी चिकित्सा केली नाही सामान्य माणसांनी। प्रभू रामचंद्रावर विश्वास ठेवून भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय पातळीचं मंदिर उभा राहील अशी अपेक्षा होती, पण ज्या दर्जाचं मंदिर झालं आणि त्यानंतर सामान्य माणसाने दिलेल्या पैशाची जी लूट, सामूहिक लूट, खरे म्हणजे यांना लुटारू दरोडेखोर असा शब्द वापरावा लागेल। आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जे आम्ही आंदोलन केलो आणि तुम्हाला एकच वाक्य सांगतो, अशा लुटारूंचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस पण मोठी रक्कम या ठिकाणी जी आहे त्या रकमेमध्ये तफावत आढळते। हे बघा, लुटारूला जात आणि धर्म असा नसतो। ते अतिशय कौशल्यानं देणगी देणाऱ्या माणसाच्या हातात वेगळीच पावती आणि धर्मादाय आयुक्ताकडे ज्या पावत्या दिल्या त्या वेगळ्याच पावत्या, आणि त्यामुळे करोडो रुपयाची लूट जी झाली ती खरी। त्या 2 पावत्यामध्ये असलेला जो अंतर आहे ना, हजारो कोटी रुपयाचे ज्या पावत्या, ह्या डुप्लिकेट पावत्या छापून सामान्य माणसाची दिशाभूल केली आणि लुटली। अशा लुटारूंचा आता सगळ्याच भक्तांना संताप आलेला आहे, चीड आलेली आहे, त्यांचा द्वेष करतायत, त्यांचा निषेध करतायत। आणि यानंतर अशा पद्धतीनं कोणी देणगी मागितली तर सामान्य माणसाचा हात आपल्या खिशाकडे जाणार नाही, ही तुम्हाला सगळ्या लोकांची भावना ही आज या
प्रातिनिधिक स्वरूपाच्या आंदोलनातून व्यक्त होत आहे त्यांचा निषेध करतो आम्ही. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर श्रद्धेची लूट झाल्याप्रकरणी संतापाची लाट जी आहे ते देशभरामध्ये उसळताना दिसते आणि आज हे काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल. Thanks for watching Ekmat Digital.